मित्रांनो, भाजपाचा 25 वर्षाचा वनवास अखेर संपला. मुंबई महानगरपालिकेत भाजप पक्षाने झेंडा फडकला आहे आणि महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने एकत्र लढले आणि मोठा विजय प्राप्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासमोर उद्धव ठाकरे फेर ठरले. महायुतीने बीएमसी मधून बहुमत मिळवलं आहे. 227 जागांपैकी 118 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी ठरले. एकट्या भाजपाने एकूण 90 जागांवर विजय मिळवलाय, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने 29 जागा राखल्या आहेत. त्यामुळे मुंबईत देखील भाजप मोठा पक्ष ठरलाय, कारण भाजपाने सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर आपला विजयाचा झेंडा फडकावलाय. उद्धव ठाकरेंच्या गटाबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या पक्षासाठी निवडणूक फार वाईट ठरली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 65 जागांवर समाधान मानावं लागलंय. 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने 84 उमेदवार निवडून आणले होते. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षांनंतर एकत्र आले, पण त्यांचा देखील त्यांना फायदा झाला नाही, कारण मनसेचा फक्त 6 जागांवर विजय झालाय. तर अशा प्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला फायदा 71 जागांवर विजय मिळवता आलाय. पण उद्धव ठाकरे यांच्या एका महत्वाच्या निर्णयानंतर चित्र काही प्रमाणात दिसलं वेगळं असतं. त्यांनी विधानसभा निवडणुकीसारखीच रणनीती अवलंबली असती तर आजचं चित्र काही वेगळं असतं. आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणती चुकी झाली ज्यामुळे बीएमसी त्यांच्या हातातून निसटली आहे. जर उद्धव ठाकरेंनी ती चुकी केली नसती तर मुंबई त्यांच्याकडे राहिली असती. सध्याच्या निकालाकडे पाहता असं दिसतंय की केवळ उद्धव ठाकरेंनीच नव्हे तर काँग्रेस पक्षांनी देखील चुकी केली. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर काही निकाल वेगळा असता, समाधानकारक असता असंही बोललं गेलंय. काँग्रेसने निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि 24 जागांवर विजय मिळवला. जर उद्धव ठाकरे काँग्रेसला पटवून देण्यात आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकत्र घेण्यास यशस्वी झाले असते तर कदाचित बीएमसी मध्ये मतांचे विभाजन कमी झाले असते आणि जास्त जागा जिंकता आल्या असते. बीएमसी उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली हा फार मोठा धक्का मानला जातोय, कारण मुंबई महानगरपालिका शिवसेनेची खरी ताकद आहे. गेल्या 25 वर्षापासून एकट्या ठाकरे कुटुंबियांचे मुंबईवर वर्चस्व होतं. अशातच निकाल समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या महत्वाचे निर्णय घेत पाऊल उचललाय आणि उद्धव ठाकरे आता काँग्रेस सोबत चर्चा करतील की मनसे सोबत राहतील हे पाहणं महत्वाचं ठरणार. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.